नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नर्वस सिस्टीम म्हणजेच मानवी चेतासंस्था। तर वेळ वाया न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, मानवी चेतासंस्था ज्यावेळी आपण म्हणतोय ना त्यावेळी आपल्याला एक विशिष्ट गोष्ट लक्षात येत असते की आपण ब्रेन विषयी बोलत असतोय, मेंदू विषयी बोलतोय, बरोबर। ही चेतासंस्था नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे की आपले जे संपूर्ण आपण बघितले, आपले सिस्टीम्स बघितले, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम बघितली, आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, उत्सर्जन असेल, आपण भरपूर सिस्टीम्स बघितले आपल्या शरीरातील भरपूर आपण अवयव बघितले। तर हे संपूर्ण अवयव आहेत ज्यांच्यावर कुणाचा तरी कंट्रोल असायला पाहिजे, किंवा मग आपली जी विचारसरणी आहे, आपल्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कोणत्या तरी एका अवयवाशी निगडीत असेल। तर मग अशा गोष्टींसाठी मानवी शरीरामध्ये आपले जे कार्य आहे ते सुरळीतपणे पार पाडता यावे, ठीक आहे। तर सुरळीत पाडणे म्हणजेच काय, तर जे संपूर्ण आपण सिस्टीम्स बघितले ते, तर मग ह्या सिस्टीम्स व्यवस्थित या ठिकाणी समतोल राखला जावा, म्हणजेच या ठिकाणी या सर्व जीवन क्रियांमध्ये विशिष्ट संतुलन आणि समन्वय राखला जावा, यासाठी जी संस्था कार्य करत असते ती असते चेतासंस्था, ठीक आहे। तर मानवी चेतासंस्था आहे हे मेंदू, मज्जारज्जू आणि चेता या तीन गोष्टी मिळून, घटक मिळून बनलेली असते, ठीक आहे। कोणते कोणते घटक आहेत, पहिला आहे या ठिकाणी मेंदू म्हणजेच आपलं ब्रेन, त्यानंतर आहे मज्जारज्जू आणि तिसरा घटक आहे तो आहे या ठिकाणी चेत, ठीक आहे। तर ही जी मानवी चेतासंस्था आपण बघणार आहोत, तर ती मानवी चेतासंस्था काय करणार आहे, आपल्या शरीरात जेवढे पण क्रिया आहेत त्यांचं संतुलन आणि समन्वय राखण्याचं कार्य करणार, ठीक आहे। तर ही जी चेतासंस्था ही तीन पार्ट मध्ये डिवाइड केली जाते, आपण तीनही पार्ट या ठिकाणी वन बाय वन बघणार आहोत, ठीक आहे। पहिली जो पार्ट आहे या ठिकाणी तो आहे मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, ठीक आहे। तीनही पार्ट लक्षात ठेवायचे। पहिला जो पार्ट आहे म्हणजे हे जे नर्वस सिस्टीम आहे याला तीन पार्ट मध्ये आपण डिवाइड करत असतो, सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि तिसरा भाग आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम। अशा प्रकारे तीन पार्ट मध्ये आपण या ठिकाणी डिवाइड केलेली आहेत। हे तीनही पार्ट आपण बघणार आहोत। बघा, जी मध्यवर्ती चेतासंस्था आहे त्यामध्ये सुद्धा दोन पार्ट असतात, एक आहे ब्रेन आणि एक आहे या ठिकाणी स्पायनल कॉर्ड। मग ब्रेनला आपण पार्ट मध्ये डिवाइड करतोय, म्हणजे सर्वात अगोदर आपण ब्रेन विषयी माहिती घेणार, मग स्पायनल कॉर्ड विषयी, त्यानंतर मग पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये नर्व विषयी माहिती घेणार, म्हणजे चेतांविषयी माहिती घेणार, ठीक आहे। तर बघा, सर्वात पहिला जो घटक असणार आहे तो आपला ब्रेन असणार आहे। तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मिळून आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम बनते आणि ती आहे ऐच्छिक स्वरूपाची। आता पहिला जो ब्रेन आहे, ब्रेन म्हणजेच काय, ब्रेन यावर तीन आवरणे असतात, ठीक आहे। हा जो ब्रेन बनलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ब्रेनचा जो स्ट्रक्चर दिसेल, ह्या ब्रेन मध्ये तुम्हाला वरचे काही आवरण दिसेल, यावर अशा प्रकारचे लेयर दिसणार आहेत। हे लेयर असतात तीन प्रकारचे, एक असतो ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर आणि तिसरा असतो पाय मॅटर। तर मग हे मॅटर म्हणजेच नेमकं काय आहे, तर आपल्या शरीराला ज्यावेळी ऍक्सिडेंट वगैरे होतो बघा, तर अशा वेळी काय होतं, भरपूर मार लागतो। तर मग ते मार आपल्या मेंदूपर्यंत पोहोचू नये, ते ऍक्सिडेंटल जेवढं काही हार्म असेल ते त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब केलं जावं, जो धक्का आहे, झटका आहे तो तिथपर्यंत ऍब्सॉर्ब केला जावं, किंवा आपल्या ब्रेन पर्यंत जर तो पोहोचत असेल तर मग आपलं ब्रेन डॅमेज होणार। ब्रेन जर डॅमेज झाला तर जो माणूस जसा चालतोय, वागतोय त्याप्रमाणे वागणार नाही, त्यामध्ये बदल घडेल। तर तसं होऊ नये, म्हणजे कारण आपण जे काही क्रिया करतोय, ऍक्शन करतोय, तो ब्रेनच आपल्याला सांगतो की नाही, तर मग त्यावर काही असर होऊ नये यासाठी त्याला एकदम असं जपून ठेवलेलं आहे। तर तो जपण्यासाठीच या ठिकाणी वर तीन थर सुद्धा आहेत, लेयर आहेत। पहिला जो लेयर आहे तो असतो ड्युरा मॅटर। हा जो ड्युरा मॅटर आहे हा सर्वात बाहेरचा आवरण आहे, ठीक आहे, सर्वात बाहेरचा आवरण आहे।
बाहेरील धक्क्यांपासून, जे तुम्हाला म्हटलंय की शॉक आहे, काही जे आपल्याला धक्के लागतात, ऍक्सिडेंट असताना काही मार लागत असतो, तर ते व्यवस्थित राहण्यासाठी म्हणजे त्याचं रक्षण करण्यासाठी हा पहिला घटक आहे ड्युरा मॅटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मधला मॅटर, तो सेकंड मॅटर आहे, त्याला आपण म्हणतोय अरॅक्नॉइड मॅटर. ठीक आहे. तर हा अरॅक्नॉइड मॅटर काय करतो, तर मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या जे काही आपल्या रक्तवाहिन्या आहेत, ह्या रक्तवाहिन्या या ठिकाणी असतात आणि हा ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइड मॅटर या दोघांमध्ये जी पोकळी असते त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण सब ड्युरल स्पेस असं म्हणतो. काय म्हणतो? सब ड्युरल स्पेस, या दोघांमधील स्पेसला. तिसरा जो घटक आहे तो आहे या ठिकाणी पाय मॅटर. पाय मॅटर म्हणजेच काय, तर या ठिकाणी सेरिब्रो स्पायनल फ्लुइड असते, ज्याला आपण म्हणतो CSF. सेरिब्रो स्पायनल फ्लुइड हे अपघाताच्या वेळी बाह्य धक्का जो असणार आहे, ऍक्सिडेंट्स असणार किंवा तो ऍब्सॉर्ब करण्याचं काम स्पेशली हा CSF करतोय आणि यावरच तुम्हाला प्रश्न पण विचारला जातो. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता इथं पण जी पोकळी असते, हा CSF आणि अरॅक्नॉइड मॅटर या दोघांमध्ये जी पोकळी असते त्याला आपण म्हणतोय सब अरॅक्नॉइड स्पेस. ठीक आहे. म्हणजे असं लक्षात ठेवा, ह्या दोघांमध्ये असणार सब अरॅक्नॉइड. ठीक आहे, अरॅक्नॉइड स्पेस, आणि ह्या दोघांमध्ये जी पोकळी असते त्याला आपण म्हणतोय सब ड्युरल स्पेस. काय म्हणतो? सब ड्युरल स्पेस असं आपण म्हणत असतोय. तिघांचे कार्य पण लक्षात ठेवायचंय. जो सर्वात बाहेरील आवरण आहे त्याला आपण म्हणतोय ड्युरा मॅटर, तो असतोय ऍब्सॉर्ब करण्यासाठी. ठीक आहे. सेकंड असतो त्याला आपण म्हणतो या ठिकाणी अरॅक्नॉइड मॅटर. अरॅक्नॉइड मॅटर मध्ये काय, जे ब्रेनला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या तिथं असतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आहे तो आहे पाय मॅटर, त्यामध्ये CSF असतोय, सेरिब्रो स्पायनल फ्लुइड, आणि तो फ्लुइड जो शॉक असेल तो ऍब्सॉर्ब करण्याचं कार्य करत असतो. ठीक आहे. मग हा आपण झालं ब्रेन विषयी आउटर माहिती. मग आपण आता येऊया आता ब्रेनच्या आतमध्ये, थोडं आता त्याचं वजन वगैरे काय आहे ते आपण बघूया, मग आतमध्ये स्ट्रक्चर आपण बघूया. तर बघा, वजन जवळपास 1300 ते 1400 ग्रॅम असते, यावर प्रश्न आलेला आहे. जवळपास म्हटलं तर 3 पाऊंड असतो, जवळपास 3 पाऊंड असतो या ठिकाणी, म्हणजे 1 पाऊंड म्हणजे 450 ग्रॅम, 453 ग्रॅम असते. ठीक आहे. पुरुषांमध्ये 3 ते 3.5 पाऊंड असतो, तर महिलांमध्ये सुमारे 2.5 एवढं या ठिकाणी वेट असतो आपल्या ब्रेनचं. ठीक आहे. प्रौढांमध्ये जसं जसं वय वाढत जाते तसं तसं मेंदूचे वजन आहे हे कमी होत जाते. ह्या स्टेटमेंटवर पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. जसं जसं माणसाची वय वाढते तसं तसं ब्रेनचा वजन आहे तो कमी कमी होत जातो. आणि तुम्हाला आइन्स्टाईन माहिती असेल, त्यांचं मेंदूचं वजन मे बी हार्डली 1200-1250 ग्राम त्या ठिकाणी होतं, म्हणजे तेवढं त्या ठिकाणी त्याचं कमी झालं होतं. ठीक आहे. तर मानवी मेंदू कवटीत ठेवलेला असतो, कवटी हे मेंदूचे संरक्षण करत असते. ते तुम्हाला दोन्ही तीनही पॉइंट लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण मग हे जे ब्रेन आहे, तर ब्रेनला पण आपण 3 पार्ट मध्ये पुन्हा डिवाइड करतोय, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिड ब्रेन, हाइंड ब्रेन. ठीक आहे. फोर ब्रेन म्हणजेच प्रमस्तिष्क जो तुम्हाला समोर दिसतोय, मिड म्हणजेच हा मिड भाग दिसेल, आणि तुम्हाला हिंड ब्रेन म्हणजे मागचा भाग. ठीक आहे. तर हा जो फोर ब्रेन आहे तो आहे प्रमस्तिष्क, ज्याला आपण म्हणतोय सेरिब्रम. आता जो ब्रेन आहे त्या ब्रेन मध्ये सर्वात मोठा भाग कुठला असेल तर हाच आहे. ठीक आहे. प्रमस्तिष्क, मेंदूचा सर्वात मोठा भाग. बाहेरील पृष्ठभाग आहे वळ्या आणि खाचांचा बनलेला असतो, यालाच आपण कन्व्होल्युशन म्हणतोय. आणि कन्व्होल्युशन किंवा कन्व्होल्युटेड हा शब्द तुम्ही ऑलरेडी एक्सक्रेटरी सिस्टीम मध्ये बघितलेला आहे. एक्सक्रेटरी सिस्टीम बघा, उत्सर्जन संस्थेमध्ये जो नेफ्रॉन होता, त्या नेफ्रॉन मध्ये तुम्ही PCT आणि DCT बघितलेला आहे. प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, तर ह्या दोघांमध्ये तुम्ही हा कन्व्होल्युशन जो बघितलेला आहे, घड्या आणि वळ्या पडणारा. ठीक आहे. तर याचं कार्य काय आहे? प्रमस्तिष्काचं कार्य आहे मानसिक क्रियांचे नियंत्रण, दॅट इज कॉल्ड ॲज मेंटल ऍक्टिव्हिटीज, टू कंट्रोल द मेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. तर बघा काय काय करू शकतो तो स्मरणशक्ती,
बुद्धिमत्ता, मनाची एकाग्रता, नियोजन, तर्कशक्ती, निर्णय क्षमता, जाणीव इत्यादींविषयी या ठिकाणी नियंत्रण करण्याचं कार्य करतोय. तुम्हाला आठवत नाही याचा अर्थ काय? याचा अर्थ यामध्ये तुमची मनाची एकाग्रता बरोबर नाही असं सांगतोय, तुमची स्मरणशक्ती कमजोर झालेली आहे असं हा प्रमस्तिष्क सांगत असतोय. बघा, ज्ञानेंद्रियांसंबंधी जे सेन्सरी ऑर्गनशी रिलेटेड आहेत, आपल्याला जे सेन्स होत असतात, ह्या संपूर्ण सेन्सेशन दाखवण्याचं, नियंत्रण करण्याचं कार्य सुद्धा हा प्रमस्तिष्क करतो. आणखी काय? हे झालं स्पर्श दृष्टी ते ज्ञानेंद्रियामध्ये येतो. कंट्रोल ऑफ द कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हॉलेंटरी मसल्स, ऐच्छिक क्रियांवर नियंत्रण करण्याचं कार्य. बघा काय होत असते की तुम्हाला माहिती आहे की आपला जो ब्रेन आहे किंवा आपली जी बॉडी आहे त्यामध्ये काही जे घटक आहेत ते कंट्रोल मध्ये असतात, आपल्या काही जे घटक असतात ते कंट्रोल मध्ये नसतात, ज्याला आपण म्हणतोय व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी. तर हा जो भाग आहे प्रमस्तिष्क, हा काय करतो, जे ऐच्छिक क्रिया आहेत त्या ऐच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. ठीक आहे, जसं सेन्सेशन आपण म्हटलं ते पण आपली ऐच्छिक क्रिया, आपण सेन्स करू शकतो की नाही, बरोबर. आपलं या ठिकाणी बाकीचे सर्व जे ऐच्छिक क्रिया आहेत त्या ऐच्छिक क्रियावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करतोय. त्यानंतर आहे मिड ब्रेन. हा जो ब्रेन स्ट्रक्चर तुम्हाला दिसतोय, हा सर्वात मोठा भाग जो आहे हा असतो फोर ब्रेन. त्यानंतर जो मधामध्ये तुम्हाला थोडासा छोटा भाग दिसतोय तो आहे या ठिकाणी मिड ब्रेन. ओके, आणि सर्वात खाली असतो हा हिंड ब्रेन. तर मिड ब्रेनचं कार्य काय आहे? स्पेशली हा डोळ्यांसाठीच आवश्यक आहे. जी रिफ्लेक्स ऍक्शन आहे, डोळ्यांची हालचाल आहे, यासाठी हा मदत करतोय आपला मिड ब्रेन. ठीक आहे, आणि हा इनव्हॉलेंटरी आहे. इनव्हॉलेंटरी काय? कारण डोळ्यांची आपली जी हालचाल आहे, रिफ्लेक्स ऍक्शन आहे, ते आपल्या कंट्रोल मध्ये नाही, म्हणून अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण करत असते. ठीक आहे, व्हिज्युअल रिफ्लेक्सचे वहन करून. ठीक आहे, ते हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे या ठिकाणी हिंड ब्रेन. हा जो शेवटचा भाग आहे तो हिंड ब्रेन म्हणजेच पश्च मस्तिष्क, म्हणजेच मागचा मस्तिष्क, आपण छोटा मेंदू म्हणतोय ते छोटा भाग मागचा. तर अनैच्छिक क्रिया आणि शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य हा एक महत्वाचं कार्य आहे आणि यावर परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. यालाच आपण सेरिबेलम असं म्हणतोय, अनुमस्तिष्क म्हणतोय. याचंच दुसरं नाव आहे लहान मेंदू असंही म्हटलं जाते. ठीक आहे, तीनही नाव लक्षात ठेवा: हिंड ब्रेन, पश्चिम मस्तिष्क, सेरिबेलम. अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण, अनैच्छिक क्रियाने शरीराचा तोल, स्नायूंच्या कार्याचे या ठिकाणी नियमन करणे, ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणे, शरीराचा तोल सांभाळणे आणि अनैच्छिक क्रियांचे त्या ठिकाणी काय करणार, तो समन्वय साधणार. ठीक आहे, एवढं कार्य असतं या ठिकाणी हिंड ब्रेनचे. त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आहे मस्तिष्क पृच्छ, दॅट इज कॉल्ड एज मेडुला ऑब्लांगाटा. तर हा जो मेडुला ऑब्लांगाटा आहे हा मेंदूच्या सर्वात पृच्छ भाग आहे, जो तुम्हाला मागचा भाग असा दिसतोय, हे जे मेंदू असतो तो मागचा भाग. तर ह्या मागच्या भागामध्ये तुम्हाला सर्वात पृच्छ भाग आहे, हृदयाचे ठोके, श्वसन क्रिया, रक्ताभिसरण, चेतनावस्था किंवा आपण अन्न मार्ग यांचा ताबा, उलटीची क्रिया आहे, शिंकणे आहे, खोकणे, ह्या सर्व क्रियांवर कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतोय, तर तो करतो या ठिकाणी मेडुला ऑब्लांगाटा. ठीक आहे, यामध्ये दोन भाग आहेत, ग्रे मॅटर मध्ये थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस असे दोन भाग पडतात आणि या दोन्ही भागांवर परीक्षेत प्रश्न आहे. थॅलॅमस काय करतो, तर वेदना, तापमान, दाब आणि स्पर्श यांच्यामधील फरक काची जी जाणीव आहे ती जाणीव या ठिकाणी निर्माण होत असते, तो असतो थॅलॅमस. ठीक आहे, तापमान नियंत्रण किंवा वेदना, दाब, स्पर्श याच्यासाठी. आणि हायपोथॅलॅमस कशासाठी आहे, तर भूक, पाण्याचा समतोल आणि शरीराचे तापमान नियंत्रण करण्याचं काम या ठिकाणी करत असतो आणि या दोघांवरही प्रश्न आहेत. बघा, मग दुसरा जो भाग आहे तो आहे स्पायनल कॉर्ड. पहिला जो भाग आपण बघितलाय सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये, काय बघितलं आपण, एक असतो ब्रेन आणि एक असतो स्पायनल कॉर्ड. तर हा स्पायनल कॉर्ड आता आपण सेकंड बघणार आहोत. मेंदू पासून निघणारा आणि कवटी बाहेर पाठीमागच्या जो कण्यामध्ये जाणारा तो असतो मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग.
आता हा काय करतो, हा मध्यवर्ती चेतासंस्था आणि जे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे, परिघीय चेतासंस्था जो दुसरा टाइप आहे, त्यांना जोडण्याचं कार्य करतोय. ठीक आहे, जोडण्याचे कार्य करतोय. सोबत सोबत रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये समन्वय साधण्याचं कार्य करतोय. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजेच काय, तर समजा एखादी घटक आपल्याला जर गरम लागत असेल, समजा हे हॉट बॉडी असेल, याला हात लावल्यानंतर आपण काय करतो, मागे घेतो हात, बरोबर. तर ही जी रिफ्लेक्स ऍक्शन आहे, त्या रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये समन्वय केंद्रक म्हणून काम करतो आणि ज्ञानेंद्रियांकडून संवेदनांचे वहन मेंदूपर्यंत आणि मेंदूपासून जे ऍक्शन आपल्याला करायची आहे ती मेंदूपासून बाकीच्या त्या बॉडी पर्यंत ऍक्शन करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करत असतो. म्हणजे हे दोन्ही काम जी आहे ती हा स्पायनल कॉर्ड करत असतो. ठीक आहे, इथं या ठिकाणी स्पायनल कॉर्ड मध्येच ब्रेनचे या ठिकाणी काही फंक्शन आहेत, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. बघा, काही जे फंक्शन आहेत ते लेफ्ट ब्रेन करत असतो, काही जे फंक्शन आहे राईट ब्रेन करतोय. म्हणजे जो लेफ्ट ब्रेन आहे तो आपल्या राईट बॉडीला कंट्रोल करतो आणि राईट ब्रेन आहे तो लेफ्ट बॉडीला कंट्रोल करत असतो, म्हणजेच अपोजिट मध्ये. ठीक आहे, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या लेफ्ट ब्रेन मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर त्याला त्याची राईट साइड पॅरालिसिस होत असते आणि जर त्याच्या राईट साइडला, राईट ब्रेनला जर काही मार लागला असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याची लेफ्ट साइड या ठिकाणी पॅरालिसिस होत असते, अपोजिट. ठीक आहे, तर बघा, लेफ्ट ब्रेन ऑफ फंक्शन त्याचं काम आहे. लेफ्ट ब्रेनचं फंक्शन काय आहे, पहिला कंट्रोल राईट साइड ऑफ द बॉडी, उजव्या साइडला कंट्रोल करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅथ स्किल आहे, रिझनिंग आहे, स्पोकन आहे, लॉजिक आहे किंवा सायंटिफिक गोष्टी आहेत, ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला कंट्रोल करण्याचं कार्य लेफ्ट ब्रेनचं असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो राईट ब्रेन आहे तो लेफ्ट बॉडीला कंट्रोल करणार आहे, कंट्रोल लेफ्ट साइड ऑफ द बॉडी. आता जे काही तुम्ही 3D शेप बघताय, इमॅजिनेशन, तुमचं क्रिएटिव्ह, जो व्यक्ती भरपूर इमोशन असतो, फेस रिकॉग्निशन आहेत किंवा मग आर्ट आहेत, ह्या संपूर्ण गोष्टी यांच्यावर कंट्रोल करण्याचं काम असतो, तो असतो राईट साइडच्या ब्रेनचा. ठीक आहे, यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सर्व लक्षात ठेवायचे. ओके, त्यानंतर मग सेकंड पार्ट आहे स्पायनल नर्व्स, म्हणजेच मेरू चेता. हा आहे या ठिकाणी आपलं चेता म्हणजेच काय, तर पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे, म्हणजे सेकंड टाइप आहे आपली नर्वस सिस्टीमचं. तर बघा, जो मज्जारज्जूपासून निघणारे जे चेता आहेत त्यांना आपण म्हणतो या ठिकाणी स्पायनल नर्व. याचे टोटल 31 जोड्या आहेत, 31 पेअर आहेत, यावर प्रश्न आहे. ठीक आहे, येथे न्यूरॉन असतो, न्यूरॉन दॅट इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. एक आपण नेफ्रॉन बघितला आहे, नेफ्रॉन काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एक्सक्रेटरी सिस्टीम. त्यानंतर आपण बघितलं आहे अल्व्हिओलस, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम आणि स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी म्हणजे सेल. ह्या संपूर्ण लक्षात ठेवायचं, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. ठीक आहे, न्यूरॉन्स हा चेतासंस्थेचे रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणूनही काम करत असतो. ठीक आहे, तर हे चेतापेशी आहे स्पायनल नर्व. जे सर्वायकल नर्व आहे त्याचे जवळपास 8 जोड्या आहेत, ते मानेच्या मणक्यामध्ये. हे थोरॅसिकचं आपण ऑलरेडी मणके स्केलेटल सिस्टीम मध्ये बघितलेले आहे, तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे. सेम जे थोरॅसिक आहे, थोरॅसिक नर्व तुम्हाला 12 जोड्या दिसतात, T1 पासून T12 पर्यंत या ठिकाणी. लुंबर मध्ये तुम्हाला 5 जोड्या आहेत, L1 पासून L5 पर्यंत. सॅक्रल रिजन मध्ये 5 जोड्या आहेत, S1 पासून S5 पर्यंत आणि कॉक्सिजियल जो रिजन आहे त्यामध्ये एकच जोडी आहे. ठीक आहे, तर हे एक्स्ट्राचं काम आहे. आता जी चेतापेशी आहे, चेतापेशीमध्ये तुम्हाला सायटॉन दिसतोय, म्हणजे पेशी काय दिसतोय. ठीक आहे, चेतापेशी तुम्हाला या प्रकारचे दिसेल आणि हे पुन्हा असं तुम्हाला दुसरीकडे जोडलेलं दिसेल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, सायटॉन पेशी कार्य केंद्रक व पेशी द्रव्य म्हणून या ठिकाणी भाग घेतो, मुख्य शरीर म्हणूनही या ठिकाणी कार्य करत असतो. त्यानंतर असतो डेंड्रॉइड. डेंड्रॉइड्स म्हणजे वृक्षिका, जे काही फांद्यांची रचना तुम्हाला या ठिकाणी दिसते ती फांद्यांची रचना, आणि या ठिकाणी हे माहिती गोळा करण्याचं काम करतो.
इम्पल्स संवेदना निर्माण करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करतोय. त्यानंतर असतो ॲक्झॉन. ॲक्झॉन म्हणजेच काय तर संवेदना वहन, म्हणजे ह्या सायटॉन कडून पुढच्या चेतानपेशीकडे नेण्याचं काम करतोय. इथून हे संवेदना असे बाहेर नेण्याचं कार्य या ठिकाणी केला जात असतो. ठीक आहे. ॲक्झॉन आणि डेंड्राइट्स एकमेकांना विशिष्ट ठिकाणी जोडले जातात आणि त्यांना तुम्ही म्हणताय सिनॉप्स. काय म्हणता तुम्ही? सिनॅप्स असं तुम्ही म्हणत असता. यावर परीक्षेत प्रश्न आहे. त्यानंतर आहे या ठिकाणी परिघीय चेतासंस्थेचं सेम तेच पार्ट आहे. हेडिंग थोडं दूर आली. शरीरातील सर्व अवयवांना मध्यवर्ती चेतासंस्थेला जोडण्याचं म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमशी जोडण्याचे कार्य करत असतो. ठीक आहे. संपूर्ण चेतानीच बनलेली आहे. चेतानी म्हणजे संपूर्ण नर्वनी या ठिकाणी बनलेली आहे. चेता परस्परांशी जोडल्या जाऊन या ठिकाणी एक जाळे तयार केले जाते. कर्पर मध्ये या ठिकाणी 12 जोड्या असतात आणि मेरू स्पायनल कॉर्ड मध्ये या ठिकाणी 31 जोड्या. असं तुम्हाला हा आहे पीएनएस चा भाग, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. इथून सर्वात लॉंगेस्ट कुठला आहे तर लॉंगेस्ट नर्व आहे या ठिकाणी वॅगस. ठीक आहे. सर्वात लॉंगेस्ट आहे वॅगस. सर्वात शॉर्टेस्ट आहे या ठिकाणी ट्रॉक्लियर आणि थिकेस्ट आहे या ठिकाणी ट्रायजेमिनल. जे आपली डेंटिस्ट नर्व आहे ते सर्वात या ठिकाणी जाडी आहे. ठीक आहे. हे फक्त लक्षात ठेवायचे. हे तुम्हाला ऑलरेडी जे नर्व आहेत त्या नर्व विषयी तुम्हाला या ठिकाणी फोटोज दिलेली आहे. हे जे आपण लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन जे फंक्शनिंग आपण या ठिकाणी बघितली होती त्या फंक्शनिंगचं तुम्हाला या ठिकाणी डायग्राम सुद्धा दिलेली आहे. इथं तुम्ही डायरेक्टली आणि जे ऑल्फॅक्टरी लोब्स आहेत, नोब्स आहेत जे आपण संपूर्ण बघितले की या ठिकाणी कार्य कशा प्रकारे केले जातात ते हे संपूर्ण इथं दिलेलं आहे. ठीक आहे. ह्या टेबल मध्ये सेम त्याच प्रकारे आपण नर्व बघितले त्यामध्ये सर्वात छोटी सर्वात मोठी की आपण जे थिकेस्ट म्हटलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी समजून येणार. जसं ऑल्फॅक्टरी असेल तर ऑल्फॅक्टरी काय करतो स्मेल साठी आहे. ऑप्टिक म्हटलं तर ऑप्टिक म्हणजे ते डोळ्यांसाठी व्हिज्युअल साठी आहे. बरोबर. तर हे असं तुम्हाला हा टेबल दिलेला आहे. हा तसा इन डिटेल आहे भरपूर. तुम्हाला जरी वाटलं तर तुम्ही नाही केलं तरी चालेल. फक्त तुम्ही एक ओव्हरलुक करून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर आहे संवेदनांचे वहन. ट्रान्सफर कशा प्रकारे करतो. ट्रान्सफर जे सांगितले तसं अनेक चेतापेशी एकमेकांमध्ये एकामागे एक तयार होतात आणि त्यांची एक साखळी आहे. ती साखळी तयार होत असते. ठीक आहे. आता हे जे सिनॅप्स आहे सिनॅप्सच्या ठिकाणी तुम्हाला ऍसेटिल कोलिन आणि कोलिन इस्टरेज ही रसायने तुम्हाला दिसतात. ह्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. लक्षात ठेवायचे. ठीक आहे. चेतापेशी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे हे पण लक्षात ठेवायचे. जो ॲक्झॉन टर्मिनल आहे ॲक्झॉन टर्मिनल काय करतो हा ॲक्झॉन टर्मिनल. ॲक्झॉन टर्मिनल या ठिकाणी इम्पल्स तयार करण्याचं म्हणजे ट्रान्सफर करण्याचं कार्य करतोय. ठीक आहे. इम्पल्स ट्रान्सफर करण्याचं कार्य करतोय हे आहे त्या ठिकाणी ॲक्झॉन टर्मिनल. ठीक आहे. तर बघा तुम्हाला जी डायग्राम हे अशा प्रकारे दाखवलेली होती सेम तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे. हे डायग्राम या ठिकाणी हे इम्पल्स वहन करण्याचं काम करतात आणि ह्या दोघांना जोडतो तो असतो या ठिकाणी सिनॅप्स. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर चेतापेशीचे प्रकार आहेत सेन्सरी न्यूरॉन, मोटार न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. बघा सेन्सरी न्यूरॉन म्हणजेच काय तर जो संवेदन असणार. संवेदन असणार म्हणजेच काय तर या ठिकाणी ज्ञानेंद्रियाकडून मध्यवर्ती चेतापेशींकडे जे डाटा आहे तो डाटा ट्रान्सफर केला जाणार, सेन्स करणार. समजा या ठिकाणी ही जी ऍक्शन आहे ही ऍक्शन कशा प्रकारे होते. समजा ही या ठिकाणी एक हॉट बॉडी असेल समजा. ठीक आहे. एक हॉट बॉडी असेल आणि या हॉट बॉडीवरून समजा मी असा हात जर लावत असेल तर काय होणार येथील जो गरमपणा आहे तो काय केलं जाणार सेन्स केलं जाणार. हे सेन्स कोण करणार तर जी सेन्सरी नर्व आहेत हे सेन्सरी नर्व या ठिकाणी सेन्स करणार की तो गरम आहे आणि तो जो सेन्स जाऊन कुठे जाणार स्पायनल नर्व म्हणजे नर्वच्या माध्यमातून स्पायनल कॉर्ड कडे. ठीक आहे. मग त्यावर मोटार न्यूरॉन्स काय करेल. मोटार न्यूरॉन्स काय करणार तर ते तुम्हाला समजणार की हे संवेदना मध्यवर्ती चेतासंस्थेकडून मग कुठे येणार ते कर्मेंद्रियाकडे येणार. म्हणजे ज्या गोष्टीकडे ती ऍक्शन जायला पाहिजे त्याकडे येणार. म्हणजे आता माझा हात गरम बॉडीला आहे तर माझ्या हातापर्यंत ते नर्व्स वापस येणार हे मोटार न्यूरॉन आणि मग मी हात माझा मागे घेणार का मला गरम वाटतंय म्हणून.
ठीक आहे. आणि तिसरा आहे या ठिकाणी असोसिएशन न्यूरॉन, म्हणजे दोन्ही प्रकारची कार्य करणार, एक तर ते सेन्सरी पण कार्य करणार आणि एक तर ते मोटार सुद्धा कार्य करणार, म्हणजे सेन्स करण्याचं पण कार्य करणार आणि ऍक्शन करण्याचं पण कार्य करणार. ह्या दोन्ही कार्य जे नर्व करत असतो त्यांना आपण म्हणतोय असोसिएशन न्यूरॉन. काय म्हणतो त्यांना? असोसिएशन न्यूरॉन असं म्हणतोय. आणि हे तर झाले 3 प्रकार. त्याच्या सोबत सोबत आणखी 2 प्रकार या ठिकाणी असतात. त्यांना आपण म्हणतो या ठिकाणी ऍफरंट न्यूरॉन आणि इफरंट न्यूरॉन. ऍफरंट म्हणजे सेम जस्ट लाईक सेन्सरी न्यूरॉन, म्हणजे जसं सेन्सरी न्यूरॉन ज्ञानेंद्रियाकडून सेन्स करून ब्रेन पर्यंत जातोय, सेम ऍफरंट न्यूरॉन म्हणजेच पण ज्ञानेंद्रियाकडून मेंदू पर्यंत वाहून जाणे. आणि ज्यावेळी आपण मोटार न्यूरॉन बघितलंय सेम त्याच प्रकारे इफरंट न्यूरॉन असतो, जे मेंदूकडून स्नायूंकडे किंवा त्यांच्या अवयवाकडे त्या ठिकाणी वाहून जात असते. ठीक आहे. म्हणजे आपण ज्या प्रकारे 3 प्रकार बघितले, सेन्सरी, मोटर आणि असोसिएशन, त्या प्रकारे पुन्हा 2 प्रकार पडतात, ऍफरंट आणि इफरंट न्यूरॉन्स. ठीक आहे. तर हे झालं आपलं या ठिकाणी नर्वस सिस्टीम बद्दल. आणखी एक्स्ट्रा काय काय तुम्हाला परीक्षेत विचारले जातात तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. बघा, सेन्सरी मेमोरी हा एक मेमोरीचा प्रकार आहे. तसं तर 2 मेमोरी असतात या ठिकाणी, एक सेन्सरी मेमोरी असतो आणि एक परमनंट मेमोरी असतो. सेन्सरी मेमोरी म्हणजेच काय तर फक्त काही काळ लक्षात राहणे, आणि परमनंट मेमोरी म्हणजेच काय तर तुमच्या डायरेक्टली ते जसं कम्प्युटर मध्ये बघा 2 टाईपचे मेमोरी असते, रॅम आणि रोम. ठीक आहे. रॅन्डम ऍक्सेस आणि रीड ओनली. रॅन्डम ऍक्सेस मध्ये काय फक्त तुम्ही ते जेवढं लाईट गेली की तो खतम होऊन जातोय, तो डाटा पूर्ण गायब होतोय. ठीक आहे. आणि एक परमनंट मेमोरी असते ज्या ठिकाणी स्टोअर असतोय, लाईट गेली तरी काही टेन्शन नाही. तर सेम आपल्या ब्रेन मध्ये पण अशाच प्रकारचे 2 प्रकार आहेत मेमोरीसाठी. एक असतो सेन्सरी मेमोरी आणि एक असतो परमनंट मेमोरी. सेन्सरी मेमोरी काय करणार? सेन्स करण्याचं कार्य करणार. मग ते सेन्स करून जास्तीत जास्त किती वेळपर्यंत राखून ठेवणार तर ती जवळपास हार्डली 30 सेकंदापर्यंत राखून ठेवू शकते डाटा. त्यानंतर ते परमनंट मेमोरी म्हणजेच काय तर ते डायरेक्टली आपले झाले परमनंट, जसं आपण 1+1=2 होते असं विसरत नाही, ते परमनंट मेमोरी मध्ये स्टोअर झालेलं आहे. सेम त्याच प्रकारे परमनंट मेमोरी हे दीर्घकाळ या ठिकाणी टिकत असते. ठीक आहे. आणि मस्तिष्कामध्ये आपण 2 पार्ट बघितले, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. थॅलॅमस टेम्परेचर, प्रेशर आणि पेन या ठिकाणी त्यांची जाणीवसाठी कार्यरत करत असते. रिफ्लेक्स ऍक्शन तुम्हाला सांगितलंय की एखाद्या घटनेचा विचार न करता डायरेक्टली जो प्रतिसाद दिला जातो तो असतो रिफ्लेक्स ऍक्शन. जसं मी तुम्हाला गरम वस्तूला हात लावलो की आपण डायरेक्ट कसा हात मागे घेतो, ही आहे रिफ्लेक्स ऍक्शन. ठीक आहे. रिफ्लेक्स ऍक्शनचा जो मार्ग आहे तो मार्ग असतो रिसेप्टर पासून सेन्सरी न्यूरॉन पर्यंत जातो. म्हणजे आपण ज्यावेळी हात लावतो त्या बॉडी पासून आपल्या सेन्सरी न्यूरॉन पर्यंत जाणार. मग त्या ठिकाणी जो स्पायनल कॉर्ड आहे तो स्पायनल कॉर्ड विचार करणार. त्या स्पायनल कॉर्ड कडून जे मोटार नर्व आहेत त्या मोटार नर्व पर्यंत जाणार आणि त्यानंतर मग तो ऍक्शन होणार. म्हणजे तिथून मोटार न्यूरॉन पर्यंत जाणार आणि त्यानंतर मग ते इफेक्ट होणार त्या गोष्टीचा. ठीक आहे. तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि ऑलरेडी आपण बघितलं आहे की जो डावा ब्रेन आहे तो उजवी बाजू कंट्रोल करतो आणि उजवा ब्रेन असेल तो डाव्या बाजू आपला शरीराला नियंत्रण करत असतो. ठीक आहे. मेंदूच्या कार्यातील बिघाडाचे निदान करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक ऑक्सिव्हियोटिक जो आहे इसिलोफॅस आपण काय म्हणतो ECG, इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राम, ECG EEE चा आपण या ठिकाणी वापर करतो. ECG आपण हार्ट साठी वापरतोय. आपण ब्रेन मध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल तर आपण EEE चा वापर करतोय. इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राम या ग्राफचा आपण या ठिकाणी वापर करतोय मेंदूच्या बिघाडासाठी. ठीक आहे. मग तिसरा जो प्रकार आहे आपल्या नर्वस सिस्टीमचा तो आहे या ठिकाणी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस म्हणजेच काय तर बघा, आपल्या शरीरामध्ये असे काही भरपूर अवयव आहेत की जे स्वतःच कार्यरत असतात. स्वतःच कार्यरत असतात म्हणजेच काय तर स्वतःचं काम स्वतःच करतात, आपल्याला काही घेणं देणं असतं, म्हणजे आपल्या कंट्रोल मध्ये नसतोय. तर सेम आपल्या शरीरातील जे अवयव आहेत, हृदय आहे, किडनी आहे, लंग्स आहेत, यांची जी ऍक्शन आहे, यांची जी क्रिया आहे ती कंटिन्यू चालतच असते. बरोबर. तर हे क्रिया कंटिन्यू चालण्यासाठी
यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी आपली नर्वस सिस्टीम असते त्या नर्वस सिस्टीमला आपण स्वायत्त चेतासंस्था म्हणत असतो. ठीक आहे. हे जे स्वायत्त चेतासंस्था आहे हे सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड केले जाते. ठीक आहे. या दोन्हीचं काम एकमेकांच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे जे इक्विलिब्रियम स्टेट आहे ते इक्विलिब्रियम स्टेट पाळलं जाते. बघा, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक म्हणजे सेम. जसं एक तुम्हाला इक्वेशन असेल, समजा +2 आणि -2 केलं तर काय ते इक्विलिब्रियम स्टेट येत असते, बरोबर. तर सेम या ठिकाणी ऍक्शन करावी किंवा करू नये असं दोघांचे मिळून काय इक्विलिब्रियम 0 कंडिशन येणार. तर तेच या ठिकाणी सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक हे दोन्ही टाइप जे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे आहेत हे काय करतात, दोन्ही एकमेकांविरुद्ध कार्य करतात. त्यामुळे ती इक्विलिब्रियम स्टेट येत असते. ठीक आहे. एवढं होतं आपलं नर्वस सिस्टीम बद्दल. नर्वस सिस्टीम मध्ये आपण तीनही जे नर्वस सिस्टीमचे आपण जे नर्वस सिस्टीम मध्ये जे 3 टाइप आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, ह्या तीनही नर्वस सिस्टीमचे आपण प्रकार बघितले आहेत, त्यांच्याबद्दल माहिती बघितली आहे. मग आणखी यावर काय काय टॉपिकवर प्रश्न येऊ शकतो, तर हे जे नर्वस सिस्टीमशी रिलेटेड जे आजार आहेत त्यांच्यावर पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर कुठले रोग आहेत त्या रोगांबद्दल पण आपण आता या ठिकाणी माहिती घेऊया. सर्वात पहिला जो आजार आहे ना तो आहे अल्झायमर. तुम्हाला बघा, तुमचे मित्र स्पेशली ज्यावेळी काही विसरत असतील, त्यांच्या स्मृतिभ्रंश होतं, त्यावेळी तुम्ही म्हणत पण असेल त्यांना की तुला अल्झायमर झालं की काय म्हणून. तर हा जो अल्झायमर आहे ना हा ताऊ प्रोटीनच्या संचयनामुळे हा अल्झायमर हा आजार होत असतो. यामध्ये नेमकं काय होतं, तर स्मृतिभ्रंश होतो, संभ्रमावस्था निर्माण होते, वागणुकीमध्ये त्यांचा अयोग्य बदल होत असतो. म्हणजे आपल्याला समजतच नाही की तो कसा वागतोय म्हणून. कुणाकुणाच्या वागण्यामध्ये एवढा फरक पडतो की आपल्याला समजणार नाही. त्यामुळे जे आठवण विसरत नाही तो असतो, सॉरी आठवण विसरतोय त्याला आपण म्हणू शकतोय की अल्झायमर डिसीज आहे. ठीक आहे. त्यामध्ये काय होतं, स्मृतिभ्रंश होतो, त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होत असते. म्हणजे मी इथं गेलो होतो की नाही, काय नाही, असं तसं तसं तसं, ही असते संभ्रमावस्था. आता तुम्ही म्हणाल की सर मला पण अशी अवस्था होत असते, मी पण होमवर्क विसरतोय, मी पण अभ्यास करायला विसरतोय किंवा वाचलेला विसरतोय. तर ते विसरणं आणि हे विसरणं वेगवेगळं आहे. ठीक आहे. तुम्ही अभ्यास करताय ते विसरणं वेगळं, आणि जो एखाद्या व्यक्ती स्वतःचं नावच विसरतोय, स्वतःचं घर विसरतोय, स्वतःचं रिलेटिव्ह विसरतोय, स्वतःच्या बायकोला विसरतोय, हे काय झालं, हे आहे या ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण होणे की अरे हा माझंच घर आहे की नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कशामुळे होतात, तर ताऊ प्रोटीनच्या संचयनामुळे. ठीक आहे. दुसरा जो आजार आहे तो आहे या ठिकाणी हंटिंग्टन्स क्वारिया. 30 वर्षानंतर हा या ठिकाणी आजार होत असतो. स्पेशली यामध्ये जनुकीय बदल होत असतात आणि स्पेशली अतिविसराळूपणा आणि जो स्पेशल असं नाचण्यासारख्या हालचाली या ठिकाणी निर्माण होत असतात, त्याला आपण म्हणतो या ठिकाणी हंटिंग्टन्स क्वारिया. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो आहे मेनिंजायटिस. हा मेनिंजायटिस सुद्धा एक रोग आहे जो मेनिंजकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस ह्या दोन जीवाणूच्या संसर्गामुळे होणारा प्रमस्तिष्क आवरणाचा दाह आहे. त्याला आपण म्हणतोय इन्फ्लॅमेशन ऑफ मेनिंज. काय म्हणतो, इन्फ्लॅमेशन ऑफ मेनिंज असं आपण म्हणत असतो. त्यानंतर आणखी एक डिसीज आहे त्याला आपण म्हणतोय पार्किन्सन्स डिसीज. हा आहे चेतापेशीच्या ऱ्हासामुळे चेतापारेषकाची कमतरता, स्नायूंचा होणारा कंप, हालचालीमुळे होणारा समन्वय कमी होणे आणि चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते चेहऱ्यावरचे हावभाव नाहीसे होणे. म्हणजे जसा व्यक्ती असा नॉर्मल दिसत असेल तर खुशी हो या गम डायरेक्ट तो जसं तसं त्याचं नेहमी जसं तसंच आहे तसंच त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार. तो असतो या ठिकाणी पार्किन्सन्स डिसीज. ओके. अशा प्रकारे हे महत्वाचे डिसीज सुद्धा आहेत की जे तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. ऑलरेडी अल्झायमर आजार कशाशी रिलेटेड आहे अशा प्रकारचा प्रश्न पण आलेला आहे.
त्यामुळे आजार सुद्धा लक्षात ठेवायचे. ओके, तर आय होप की हे सर्व तुमच्या डोक्यामध्ये गेलेलंच असेल, कारण ब्रेन विषयीच आपण बोलतोय. तर भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.